कोल्हापूर जिल्ह्यात पाणीदार तालुका म्हणून ओळख असणाऱ्या राधानगरी तालुक्यातील कृषी विभाग प्रभारीच आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजना रखडल्या जात आहेत. महाराष्ट्र शासनामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जात असून विविध शासकीय योजना राबवण्यात येत आहेत. या तालुक्याला कायमस्वरूपी तालुका कृषी अधिकारी म्हणून नेमणूक झाली नसल्यानं शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. राधानगरी फेजवडे इथं राधानगरी तालुका कृषी अधिकारी कार्यालय आहे. या तालुका कृषी अधिकारी पदाच्या खुर्चीला 2021 पासून ग्रहण लागलेलं आहे. त्यामुळे येथील पद हे प्रभारीच आहे. प्रशांत कासराळे यांनी 4 वेळा कृषी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला, तोही काही महिन्यापुरताच. तर श्रुतिका नलवडे यांनी 4 वेळा प्रभारी म्हणून पदभार स्वीकारला. युवराज पाटील यांनी 2021 आणि 1 महिना प्रभारी म्हणून, 2022 मध्ये दगडू शिसे यांनी 2 महिने आणि 2022 मध्ये अनिल सागळे यांनी 1 महिना, 2022 मध्ये अरुण भिंगारदिवे यांनी 1 महिना, रमेश गायकवाड यांनी 1 महिना, त्यानंतर 7 एप्रिल पासून श्रुतिका नलवडे ह्या प्रभारी तालुका कृषी अधिकारी म्हणून पदभार काम पाहत आहेत. मात्र प्रभारी अधिकारी हे आठवड्यातून 1-2 दिवसच असल्यानं शासकीय कामे प्रलंबित राहण्याचं प्रमाण आहे. शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांसाठी कागदपत्रांची पूर्तता करून देखील कायमस्वरूपी तालुका कृषी अधिकारी नसल्यानं शेतकऱ्यांना वंचित राहावं लागतं आहे. राधानगरी तालुक्यातील राशिवडे, सरवडे, कौलव 4 कृषी सहाय्यक पदे रिक्त आहेत. राधानगरी तालुका कृषी कार्यालयात कनिष्ठ लिपिक पद देखील रिक्त आहे. राधानगरी तालुक्यातील शेतकरी वर्ग शेतीवरच अवलंबून आहे. तालुका कृषी पदाधिकारी हे पद रिक्त असल्यानं कृषी कार्यालयात कृषी अधिकारी हजर नसल्यानं तालुक्यातील शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारायला लागत आहेत. त्यांची कामे प्रलंबित राहत आहेत. शासनानं राधानगरी तालुक्याला पूर्ण वेळ कृषी अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनय पाटील यांनी केली आहे. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी राशिवडेहून सागर धुंदरी. नमस्कार, मी विनय राजेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राशिवडे बुद्रुक. मी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून शासन दरबारी अशी विनंती करायला उभा आहे की आपल्या राधानगरी तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी पद हे बऱ्याच दिवसापासून साधारणपणे सप्टेंबर 2023 पासून रिक्त आहे. आमचा राधानगरी तालुका हा कृषी संपन्न तालुका आहे आणि खूपच मोठी जनता ही शेतीवरती अवलंबून आहे. तर शेतीच्या योजनेच्या माध्यमातली बरीच कामं ही कृषी अधिकाऱ्यांच्याकडे असतात आणि हे पद प्रभारी असल्यामुळे ते कामं पेंडिंग राहणे किंवा लवकर न होणे, त्यामुळे शेतकऱ्यांना आपली कामं सोडून प्रत्येक वेळेला तिथं जायला हेलपाट मारायला इतका वेळ नसतो. त्यांना त्यांच्या कामातून तिथंपर्यंत जायला आणि इतका त्रास सहन करायची त्यांची मानसिकता नसते. त्यामुळे बऱ्याच योजना त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तर ह्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी याच्याकरता मी शासनाला अशी विनंती करतो की तालुक्याचं कृषी अधिकारी पद हे प्रभारी न ठेवता तातडीनं पूर्णवेळ अधिकारी त्या ठिकाणी द्यावा. त्याच पद्धतीने कृषी सहाय्यक ही अनेक ठिकाणी पदं ही रिक्त आहेत, ती भरली जावीत अशी मी शासनाला मनापासून विनंती करतो.